खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी आज चंदगड तालुक्यातील कोवाड या पूरबाधित गावाला भेट दिली। यावेळी त्यांनी कोवाड इथल्या स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी घेतली। या पाहणीनंतर कोवाड या ठिकाणी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। या बैठकीत नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी समजावून घेतले। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी पूरग्रस्तांच्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांनी ताबडतोब पंचनामे करून मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी सूचना केली। गटर, रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी निधी देऊ, पूर रोखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं। ज्या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्याची मागणी असेल किंवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भराव टाकल्यानं पूरस्थिती निर्माण होत असेल तर याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं। जे काय करून घ्यावं लागेल त्याची एक प्रॉपर मीटिंग घेऊन, एक चांगली मीटिंग घेऊन आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा कोल्हापूरला किंवा या इथं किंवा गडिंग्लजला कुठेही एका ठिकाणी बसून आपण पुन्हा एकदा मीटिंग घेऊया आणि पद्धतशीर त्याचे मुद्दे तयार करून आणि एक एक पॉईंट लक्षात घेऊन काय करायचं आणि काय नाही करायचं आणि काय पहिले करायचं नंतर काय करायचं हे निश्चित ठरवावं लागेल। दरवर्षी पावसाचं प्रमाण वाढत चाललं असून त्यामुळे पूरस्थिती उद्भवते। त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी ज्या गोष्टींच्या सूचना केल्या आहेत त्याचा पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिली। कोवाडमधील रहिवासी स्थलांतर व्हायला तयार असतील तर पुनर्वसनाचा आराखडा तयार करून त्याचा शासन पातळीवर पाठपुरावा करू। याशिवाय कोवाडमध्ये येणाऱ्या पुराबाबत शॉर्ट टर्ममध्ये काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करून 3 वर्षाचा एक आराखडा तयार करून पूल, रस्ते यांची कामं करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। सर्वसामान्य कुटुंबांची मातीची घरं पडत असल्यानं त्यांना तात्काळ मदत द्यावी। पंचनाम्यात कुठेही गाफील राहू नका। शेतकरी त्याचबरोबर स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची कागदोपत्री नोंद करा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। आपापल्या गावातील पंचनामे झाले आहेत की नाही याची काळजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्याला 1 रुपयाचीही मदत कमी पडता कामा नये। कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार आम्हा लोकप्रतिनिधींच्याकडे यायला नको अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना केल्या। तहसीलदार आणि शेती खात्याला विनंती आहे की शेतकऱ्यांचं कुठलाही पंचनामा, गरीब आहे, व्यापारी आमचा कुठेतरी दंगा करेल आणि ते 5-10 हजार तुम्हाला द्यायला लावेल, खरं आमचा शेतकरी एकदा गावात गेला की परत येणार नाही। झालं, मिळालं, नाही मिळालं असं होणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतीच्या पंचनाम्यात कुठेही हे अडचण येता कामा नये, कुठलाही पंचनामा चुकता कामा नये याची दक्षता प्रशासनाने या ठिकाणी घ्यावी आणि यंत्रणा लावा। नाहीतर ते लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यात अर्धी यंत्रणा आहेत आमची, ते बी भरा, काय हरकत नाही, ते आम्हाला मिळालंच पाहिजे। खरं इकडं लाडका पूरग्रस्ताकडे दुर्लक्ष नको, कारण की मला काही तालुक्यात कळालं की अर्धी यंत्रणा फॉर्म भरण्यातच अजून गावागावात फिरायला लागल्या, खरं खोटं मला माहित नाही। त्यामुळे आता ते थोडं ते करायलाच पाहिजे, ते काय करायचं नाही असतला विषय नाही, परंतु आता पूरग्रस्त, आता पुराची प्रायोरिटी, ही प्रायोरिटी आता प्रशासनाला असली पाहिजे। आणि मला वाटते ते प्रायोरिटीनं तहसीलदार, मला वाटते त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या पद्धतीनं चांगलं काम त्यांचं आहे। आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करून प्रशासनाला मदत करूया। यावेळी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव शिरोडकर यांनी नव्यानं होणाऱ्या रस्त्यावरील भरावाचं आणि पुलाच्या उंचींचं योग्य नियोजन व्हावं अशी मागणी केली। डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी पूर ओसरल्यानंतर नागरिकांना आरोग्याच्या सुविधा आणि साफसफाई तातडीनं करण्यात यावी अशी मागणी केली। चंदगड काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत मिळण्याची मागणी केली। तर रामराजे कुपेकर यांनी कोवाडसह चंदगड तालुक्यात ज्या गावांमध्ये पूर येतो त्याच्या अभ्यासासाठी एक समिती स्थापन करून पुराच्या कारणांचा अहवाल तयार करण्याची सूचना केली। या बैठकीत कोवाड इथले स्थानिक नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण,
आजरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अभिजित शिंपी, कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, प्रभाकर खांडेकर, गोकुळच्या संचालिका अंजली रेडेकर, कॉम्रेड संपत देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.